राज्यात शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे यांच्यात अगदी विस्तवसुद्धा जात नसताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र वेगळं चित्र दिसू शकतं। कणकवली शहर विकास आघाडी अशा पद्धतीने एक आघाडी शहरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळू शकते, अशा पद्धतीची चर्चा आहे। माझ्यासोबत वैभव नाईक आहेत। जर बघितलं तर शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे यांच्यात कमालीचं वितुष्ट असताना अशा पद्धतीची वेगळी युती होण्याची शक्यता आहे, काय सांगाल याबद्दल? खरं तर आपण बघितलं असाल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही सत्ताधारी पक्षाची युती होणार नाही आहे, मग ती भारतीय जनता पार्टी असून किंवा शिंदे सेना असू दे। परंतु शहरातल्या नागरिकांनी तिथल्या नगराध्यक्ष आणि तिथल्या कारभाराच्या भ्रष्टाचार विरोधात एकत्र येण्याचं ठरवलेलं आहे आणि काही सामाजिक कार्यकर्ते सगळ्या पक्षाच्या लोकांना म्हणजे शिवसेना असून देत, भाजप असून देत, काँग्रेस असून देत, RP असून देत, या सगळ्यांनी किंवा शिंदे सेना असून या सगळ्याच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलं की तुम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढवा म्हणून। आता जर त्यांनी आवाहन केलं तर आमचा त्यात खो असणार नाही। आम्ही जर त्यांची भूमिका एकत्र येण्याची असेल सत्ताधाऱ्यांची विरोधात तर आमची भूमिका त्यांना पाठिंबा देण्याची असेल आणि तशीच भूमिका आम्ही उद्धवजींकडे मांडलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे आमिषाच्या बाजूने ठेवून त्यांच्यावर आहेत आणि त्यामुळे त्यांची नाराजी होण्याचं काही कारण नाही। तुम्ही आता म्हटलात की अशा पद्धतीची युती होणार असेल तर आमचा खून असेल। जर सध्या अशा पद्धतीची शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची परिस्थिती निर्माण झाली तर तुमची येण्याची तयारी आहे शहर विकास आघाडी म्हणून? शिंदे सेना एकटी शिंदे सेना आणि उद्धव सेना एकत्र येण्याची या शहर विकास आघाडीमध्ये शिंदे सेना असली तरी तुमचा विरोध नाही आहे? नाही, शिंदे सेना ते प्रस्ताव त्यांचा येऊन देत, मग आमची भूमिका ती शिंदे सेनेचे कोण आहेत, किती आहेत, काय त्यांचा पाठिंबा आहे, मग आमची भूमिका आम्ही जाहीर करू। मग अशा वेळेला जर समजा सगळे शहर विकास आघाडी म्हणून एकत्र आले तर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असू शकतो? नाही, सध्या शहर विकास आघाडीने नगराध्यक्ष उमेदवार म्हणून एकमुखी संदेश पारकरांना सुचवलं आहे। आता ते त्याबाबत अजून आज काल भूमिका घेणार होते, ते आज भूमिका घेतील आणि त्यामुळे त्यांनी सुचवलं की संदेश पारकर उमेदवार राहतील। आता शेवटी त्यांची सुचवल्यानंतर त्यांनी आता भूमिका आपली ठरवावी। मला सांगा, तुम्ही नुकतीच उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली आणि तुम्ही सांगितलं की अशा पद्धतीची युती होऊ शकते आणि याच्यात सर्व पक्षामध्ये शिंदे सेनासुद्धा असू शकते। अशा पद्धतीची शिंदे सेना असली समजा शहर विकास आघाडीमध्ये तर उद्धव ठाकरेंचा याला पाठिंबा आहे का? नाही, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलेलं आहे उद्धवजींनी की सत्ताधारी पक्षाशी ज्या पक्षाविरुद्ध आम्ही आमचे कार्यकर्ते लढत आहेत त्या पक्षाची युती असण्याचा काय प्रश्नच उद्भवत नाही। स्वतंत्र अशी युती नसेल पण शहर विकास आघाडीमध्ये सगळ्या पक्षांचं जर एकत्र असेल तर शिंदे सेना असली तर चालू शकते? नाही, शिंदे सेना नाही, शहर विकास आघाडीमध्ये जर त्यांचा प्रस्ताव तसा आला तर आमचा विरोध असण्याचं कारण नाही। प्रस्ताव आधी येऊन देत, त्यांच्यात शिंदे सेनेचे किती आहेत हे आम्ही सांगू आणि नंतर आम्ही त्याबाबत भूमिका ठरवू। पण अशा पद्धतीची युती होऊ शकते की सगळे पक्ष एकत्र येऊन कणकवलीत युती होऊ शकते? सगळे पक्ष एकत्र घेऊन त्या सत्ताधाऱ्यांचे सगळे पक्ष आणि त्या सामाजिक संघटना एकत्र येऊन त्या पक्षाच्या विरोधात सध्याच्या कारभाराच्या विरोधात एकत्र भूमिका घेऊ शकतात आणि त्याला आमचा पाठिंबा असेल। नक्कीच आपण पाहत आहे की कणकवलीत एक अशा वेगळ्या पद्धतीची युती होऊ शकते आणि जसं वैभव नाईक म्हणतात तशी उद्धव ठाकरे यांना सुद्धा त्यांनी समजावून सांगितले की जर शहर विकास आघाडी होत असेल आणि त्यात मग शिंदे सेना असेल तरी त्याला विरोध नसेल। म्हणजे जर बघितलं तर कणकवलीमध्ये शिंदे सेना उद्धव ठाकरे यांच्यासहित शहर विकास आघाडी अस्तित्वात येऊ शकते। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।